हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत पहाटेचे 5 आणि आज मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. तर भरपूर अशी झोप झाली, डोळे बघा कसे सुजलेत. बाहेर पूर्ण अंधार आहे. आणखी ब्रश झाल्यानंतर गरम पाणी, हा एक तांब्याच केलाय मी कायमस्वरूपी पाणी गरम करायला. जास्त भरलं. ट्रेन आली. थंडी तर अजिबात नाहीये, छान वाटते गारगार. छान असे मी तयार झाले. आता वाजलेत 7, पावणे 7. तर चला समर्थाचा डबा बनवूया. तर आज सुद्धा त्याला डब्यामध्ये लाल बटाटा पाहिजे. समन्या, भेंडी करते रे. फ्रीज भरून भाजीपाला आहे, पण त्याला बटाटाच पाहिजे. मी त्या दिवशी दिला होता तसा करू का? समोर पिवळा बटाटा करू, हिरवी मिरची घालून. पिवळा नाही तर मग कसला? बाळ पण खाते रे तुझ्यासोबत. आता मी बटाट्याची साल काढली, आता म्हणतो भेंडी बनव. आवर लवकर. ऐकलं का? रिव्हिजन कर एकदा. आज त्याची टेस्ट आहे, मॅथचा पेपर आहे आज. आउट ऑफ पॉप पडतात मला म्हणते. कांदा टोमॅटो घालू? कांदा टोमॅटो नाही मग कसं भाजी बनायची? लाल बटाटा बनवायला सुरुवात केली बरं का. तेल टाकलं आणि त्यामध्ये मग मी टाकत आहे जिरे मोहरे. तर मला जिरे मोहरेची फोडणी खरंच खूप आवडते. त्यानंतर थोडासा कांदा आणि थोडंसं टोमॅटो टाकलेला आहे, अर्धा अर्धच घेतलेला आहे. समर्थने मला नको म्हटलेलं, पण त्याच्याशिवाय भाजीला चव तर कशी येणार, त्यामुळं त्यानंतर आपलं कोथिंबीर, मीठ. कोथिंबीर जास्त दिवस टिकत नाही म्हणून मी मीठ बनवून ठेवते, तुम्ही सुद्धा नक्की ठेवा. जवळजवळ 1 महिना हे मीठ आपलं राहतं. हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवायचं. फोडणी छान तळून घ्यायची. कोथिंबीर, मीठ सगळं एकजीव झालं. टोमॅटो आणि कांद्याचा कलर चेंज झाला की त्यात टाकलं हळद आणि लाल तिखट. आणि बटाटा शिजवून घ्यायचं नाही, मग तो गाळ आवडत नाही त्याला. कच्चा बटाटा चिरूनच भाजी आवडते. तर ही भाजी माझी नणंदबाई खूप छान बनवतात म्हणून त्याला आवडती. हे नको ते नको म्हणत होता म्हणून मी त्याला म्हणत होते की भाकरी बनवू का तुझ्या डब्याला. आणि रिअल व्हॉइस का एका बाजूला पाणी तापत होतं, त्याचा असं एकदम सळसळ आवाज येत होता, त्यामुळे मी इथं व्हॉइसवर देते. तर कशाला भाकरी बनवते, मी फक्त त्याला म्हणत होते की भाकरी बनवू का तुझ्या डब्याला. तर अगदी 4 चपात्याच मी कणिक मळते समर्थ आणि सम्राटसाठी, आणि माझ्यासाठी लगेच मी हातासारखं एक भाकरी सुद्धा बनवणार आहे. आणि हल्ली मी जास्त भाकरीच खाते, भात तर मी टोटली बंदच केलेला आहे. वेट लॉस चालू आहे ना त्यामुळं. तर जसं मला जमते तसं माझा वेट लॉस सुद्धा करते, 2 मुलं सांभाळते, माझे सोशल मीडिया अकाउंट सुद्धा सांभाळते. त्यानंतर कणिक मळल्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मग थोडंसं मऊ करून घ्यायचं, म्हणजे चपात्या काटापर्यंत. पूर्ण किचन वाटा लगेच मी स्वच्छ करून घेतले. भाजीही आपली तयार झाली. तर चला आता पटकन त्याच्यासाठी चपाती बनवूया.
आणि मग भाजीला थोडंसं मला शेंगदाण्याचं कूट घालावं असं वाटलं, कारण नुसत्याच बटाट्याच्या फोडी. मग थोडंसं शेंगदाणे मी भाजून घेतले तव्यावरती आणि त्याचं कूट मी टाकणार आहे भाजीमध्ये. आधीमध्ये मी वापरत नाही शेंगदाण्याचं कूट, पण डब्याला द्यायचं आहे. नुसत्याच फोडी दिसतात मग एकदम सुटसुटीत आणि चव पण लागणार नाही, त्यामुळे म्हणलं थोडंसं शेंगदाणे बारीक करूया आणि कूट त्याच्यामध्ये टाकूया आणि मग झालं. लगेच हातासारखं चपात्या बनवायला सुरुवात केली. तर दररोजचं माझं रेग्युलर मॉर्निंग रुटीन ह्याच पद्धतीचं असते. उठायचं, स्वतःचं आवरायचं, देवपूजा करायची, समर्थाचं आवरायचं, त्याचा डबा बनवायचा, त्याला स्टॉपला सोडायचं आणि मग परत एडिटिंग वगैरे हे सगळे. आज सुद्धा मी तसंच करत आहे. आपल्या रूम मध्ये आवाज येत नाही बाळा, हॉलमध्ये बाहेर गॅलरीत येतो. सुतगिरणीचा बोला बरं, बघू आज येते का. काय झालं म्हणते मी तुला थोडं तरी. कधी कधी ऐकत नाही म्हणलं ना मी तुला. नाही, या रूम मध्ये नाही येत, बाहेर हॉलमध्ये गॅलरीत ऐकायला येते. तू अंदाजे म्हणाला काय वाजला ऐकायला नाही आला. वाजला तर तो त्याच्या टायमिंगला दररोज वाजतो की. त्याचा कधीच टायमिंग चेंज होत नसतो. जशी तुझी स्कूलची ही बेल वाजते ना टायमिंगला, तसंच असतं त्याचं बी. बोंगा वाजले की कामगार गोळा होतात सगळे कामावर, बोंगा वाजले की सुटतात, असं असतं. समझ रहे हो? हाँ पता है, अभी 8:30 है. करेक्ट. 8 वाजले बाळा. जागा बाहेर घड्याळात हॉलमध्ये बघण्याचा. मी खोटं कशाला बोलू तुला. आज आहे कडू कडू कारलं. वाजला ना. ती मला तिथली वाटी दे वरली मोठी बाउल. थँक्यू. तू काहीतरी खा ना थोडं तरी. नहीं ते तांबे घे त्याच्यावरलं पाण्याचं. इथला भरलेलं. भरलेला कुठं जर आहे? थोडं रिव्हिजन करायचं मॅथचं. चल मी आले विचारते. गरम तव्यावरती मी कारल्याला हलकंसं भाजून घेतलेलं आहे. तर हे बघा छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर जी कढई होती बटाटा बनवलेला त्यात मी ते कारलं टाकलं. वरून तिखट, मीठ, तेल जे काय मला टाकायचंय ते सगळं मी वरून टाकणार आहे. फोडणी मी ह्याला दिलेली नाही, तर कच्चं कारलं बनवत आहे बरं का मी. लाडू गुड मॉर्निंग. वरून तेल टाकलं थोडंसं, दादाला बाय पाणी टाकलं. चल दादाला स्टॉपला सोडू. तसं मुला स्टॉपला सोडायचंय. हे लाडू चल तू शूज घाल. हे माझी दररोजची ड्युटी आहे. त्याला स्टॉपला नेऊन सोडायचं, सोबत लाडूला घेऊन जायचं. आम्ही दादाला स्कूलला सोडून आलो. त्यानंतर आम्ही नाश्ता केला. काय खाल्लं बाळा नाश्त्यात? डोसा. डोसा झोटा. नुसतं झुत्ता बोलते गो बाई. तू कुणाचा आहे, मम्मीचा आहे का पप्पाचा आहे? पप्पाचे. मग माझ्यापाशी कशाला बसलाय? जा पप्पाकडे. जा ना पप्पाच्या माग. तू पप्पाचा आहे तर पप्पाचा आहे ना. तुझा लाड कोण करते सांग? जास्त लाड कोण करते? पप्पा 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 पप्पा. हानू करते अशा ना. पप्पा माझा आहे. माझा पप्पा नाही माझा आहे.
माझे पप्पा कोण म्हणलं तुझं आहे? पप्पा तर माझं आहे. पप्पा माझा पिलो छान दिसते की, पायच गायब झाले. आले बाबले. ओहो. इकडं बघ, इकडं बघ. दादा आल्यावर मारच देते तुला, घाण केला माझी म्हणून. दादा भीतच नाही, तुला भीतच नाही दादू. भेटते कसं? भाऊ गेल्यावर भीत दादा. ओहो. डान्स करा. आले बाबले. हा हा करा डान्स. कर ना. कर ग पिलू. कड ग शुनू. माझी पडी आहे ना तू. आईची परी कोण आहे? तूच आहे ना. कर मग. लाडू कोण आहे आईचा? नाही, दादा 3:30ला येतोय. देवपूजा करून घेतली, छान अशी छोटीशी रांगोळी काढली. कशी वाटते रांगोळी नक्की सांगा. आणि आता इतका उन्हाळा झालाय आमच्याकडे की फुलं भेटत नाहीत. शेजारच्या काकूच्यात पण त्यांनी झाड तोडून टाकलंय, त्यामुळे मला फुलंच नाहीयेत देवपूजेला. पण जशी आहे तशी मनोभावे मी देवपूजा करून घेतली. लालू लाडू असं झोपायचं असतं याला खुशीत. काय चाललंय धडंग धडंग धडंग? घरात कोण बॅट बॉल खेळतं का? नाही काय करत. स्कूबी नंतर खेळून आलो, ट्युशनहून आम्ही घरी आलो आणि 7:30 वाजले होते. अंधार तर भरपूर पडला होता. दिवा अगरबत्ती केली आणि भूक. लाडू आई मला भूक आया भूक आया. मग पटकन शेंगाची चटणी बनवली. 1 चमचा दही टाकलं, संध्याकाळची वेळ आहे म्हणून कमी टाकलं. ताजं दही होतं, त्यावर तडका सुद्धा डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच टाकला. आणि कालचं जे पीठ थोडं मी ठेवलं होतं डोशाचं, इडली बनवू का डोसा विचारलं तर लाडू आणि समर्थ दोघांनीही डोसा सांगितला. तर चला म्हणलं आता ह्याचं संध्याकाळच्या जेवणासाठी, कारण आता हे उद्या जर ठेवायचं म्हणलं तर मग हे खूप पुढे जातं, बाद होऊन जातं. चांगलं आहे तोपर्यंत बनवूया. तर पटकन छान अशी मी जाडसर लुसलुशीत डोसे बनवायला सुरुवात केली आणि चटणी बनवून घेतली. आणि गरम गरम, दोघंच आहेत, छोटेच आहेत, पण एकदम परफेक्ट असं त्यांच्यासाठी सगळं मी करत असते बरं का. म्हणजे पोरं आहेत जाऊ द्या, काहीतरी बनवून द्यायचं खायचं असं अजिबात नाही. तर छान असे डोसे बनवले सगळ्यांना. शुभ रात्री.